अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीविषयी माहिती पाहणार आहोत. 24 मार्चला आहे होळी, म्हणजेच या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे आणि होळी म्हणजेच आपल्या सर्वांना माहीत आहे. या दिवशी आपले दुःख, संकट, सर्व काही गोष्टींची होळी करायची असते. म्हणजेच आपल्याला या गोष्टी नष्ट करायच्या असतात. आणि होळीच्या दिवशी आपण काय करावं, काय करू नये किंवा कुठल्या गोष्टींचे दहन करावे, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आजवरची दुःखसुद्धा जळून अगदी खाक होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान येईल, याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू. पण होळीच्या दिवशी किंवा होळीपर्यंत अजून तुम्हाला 1-2-4 दिवस आहेत की तुम्ही या काही वस्तू आहेत ज्या तुम्ही नक्की आणू शकता. आणि हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एका शुभ मुहूर्तावरती या वस्तूंची स्थापना करू शकता. त्या कुठल्या वस्तू आहेत ज्यामुळे तुमच्यावरती अखंड स्वामी कृपा आणि लक्ष्मीची कृपा लाभेल. आपल्या घरामध्ये स्वामींचं स्थान असावं, स्वामींची आपल्यावरती अखंड कृपा असावी, हे सर्वांना वाटतं. त्याचबरोबर प्रत्येकाची इच्छा असते पैसा यावा, त्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते, कष्ट करावं लागतं आणि प्रामाणिक कष्ट केल्यास आपल्याकडे लक्ष्मी धावून येते आणि ती स्थिर राहते. पण तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत. आता सर्वात आधी स्वामींचा प्रकट दिनसुद्धा आलेला आहे आणि त्याविषयी आपण खरंच खूप महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. तुम्हा सर्वांचासुद्धा खूप छान सपोर्ट आहे. खूप जण सेवेला लागलेले आहेत आणि काही जण आता 21 तारखेपासून तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, म्हणजे मी सुद्धा करणार आहे. तर 24 तारखेला हुताशनी पौर्णिमा या मुहूर्तावरती तुम्ही स्वामींची ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी यथाशक्ती, म्हणजे छोटी मोठी जशी तुम्हाला घेता येईल ना तशी तुम्ही महाराजांची अवश्य मूर्ती तुमच्या घरामध्ये घ्या. ज्यांच्याकडे फोटो आहे तर फोटोची पूजा केली तरी चालेल, पण फोटो किंवा मूर्ती दोन्हींपैकी एक तुम्हाला स्वामींची वस्तू आणावीच लागेल, तरच आपल्यावरती स्वामींची कृपा होते. तर तुम्ही म्हणाल आमच्या घरामध्ये इतर देव आहेत, पण आपण स्वामी भक्त आहोत, तर महाराजांचा फोटो मूर्ती असायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये देवी लक्ष्मींची सुद्धा मूर्ती असावी, जी कमळात बसलेली, अगदी छोटी असली तरीसुद्धा चालेल. आता खूप जणांच्या घरामध्ये चांदीची मूर्ती असते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता, नसेल तर फक्त आपली पितळेची जी मूर्ती असते ती घेतली तरी चालेल. त्याचबरोबर माझं असं आहे की प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र असावं. मी स्वतः श्रीयंत्र घेऊन 2 वर्ष झाली आणि या 2 वर्षात खरंच मला देवी लक्ष्मींचा खूप छान अनुभव आला. कारण जे आपण कष्ट करत असतो, प्रामाणिक जी धडपड असते, याला देवांची साथ लाभली तर आपल्याकडे लक्ष्मी येते, स्थिर राहते. तो अनुभव मी घेतलेला आहे. आता यापुढे मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगेल त्या तुम्हाला म्हणजे कोणी घ्याव्या आणि का घ्याव्या हे सुद्धा सांगेल. त्यानुसार ते तुम्ही ठरवायचं आहे. असं नाही की इथे सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही या सर्व वस्तू आणाल आणि त्याची पूजा वगैरेसुद्धा झाली पाहिजे. नाहीतर आपण खूप सगळा देवघरामध्ये पसारा करू आणि कुठल्याच देवाची कधीच आपल्याकडून योग्य पूजा होत नाही. देव धुतले म्हणजे पूजा असं नाही. श्रीयंत्र घेतलं तर तुम्हाला त्यावरती पौर्णिमेला किंवा महिन्यातल्या एखाद्या मंगळवारी किंवा दुर्गाष्टमी असते, यावेळी तुम्हाला यावरती कुंकुमार्चन सेवा करावी लागते आणि साधी सोपी आहे. श्रीसुक्तम तुम्ही 1 वेळा, दररोज नाही घेणं झालं तर तुम्ही श्रीसुक्तमचा अभिषेक प्रत्येक पौर्णिमेला या श्रीयंत्रावरती करा. बघा, तुम्हाला खरंच खूप सुंदर अनुभव येईल. आणि माझी कळकळीची विनंती आहे, ज्या ताईंकडे पैसा येत नाही, नोकरी संदर्भात अडचणी आहेत किंवा घरामध्ये आलेला पैसा जो इतर खर्च असतात त्याला खूप वाटा फुटतात, म्हणजेच सतत आजारी पडणे, कोर्ट कचेरी, दवाखाना जे काही असेल त्या मार्गाने जात असेल तर अवश्य श्रीयंत्र घ्या. मी सांगते म्हणून श्रीयंत्र घ्या, माझा अनुभव आहे. त्यानंतर आहे रुद्रयंत्र. तर तुम्ही रुद्रयंत्रसुद्धा घेऊ शकता. तर माझ्याकडे सुद्धा नाही आहे. आपल्याकडे महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग जरी असेल ना तरीसुद्धा यावरती आपल्याला सर्व सेवा करता येतात. पण रुद्रयंत्र ज्यांच्या घरामध्ये मुले खूप तापट आहेत, मिस्टर खूप तापट आहेत, पती पत्नीचं पटत नसेल किंवा ज्या घरामध्ये व्यसन होतं, म्हणजेच खूप पुरुष जे आहेत ते दारू पिणे वगैरे, आणि यामुळे त्या महिलांना खूप त्रास होतो, तर त्या घरामध्ये अवश्य रुद्रयंत्र असावं. त्यावरती तुम्ही रुद्र अभिषेक करू शकता किंवा केंद्रामध्ये यावरती
घरावरती अगदी योग्य सेवा दिल्या जातात. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडे ऑलरेडीच रुद्रयंत्र आहे आणि सेवा माहीत नसेल तर कमेंट्समध्ये सांगा. नक्कीच आपण त्यावरती प्रभावी अशा सेवा सांगू, ज्यामुळे तुमच्या घरातील व्यसन जे आहे ते व्यसनमुक्त लोक होतील. म्हणजे जे कोणी तुमच्या घरात व्यसन करीत असतील ते, त्याचबरोबर मुले जे आहेत तापट, पती पत्नीत पटत नसेल तर इथे सुद्धा तुम्हाला फरक पडेल. एवढ्या प्रभावी सेवा असतात या रुद्रयंत्रावरती करण्याच्या. आता ज्यांना नाही शक्य, नका घेऊ, काही हरकत नाही. आपण महादेवाच्या पिंडीवरती सुद्धा आपल्याला या सर्व सेवा करता येतात. त्यानंतर कुबेर यंत्र हे सुद्धा जर असेल तर मग आपल्याकडे देवी लक्ष्मी खरंच खेचून येते. पण कुबेर यंत्राची सुद्धा पूजा असते. एक पौर्णिमेला करा किंवा आपल्याला प्रत्येक दिवाळीला सुद्धा या कुबेर यंत्रावर वेगवेगळ्या सेवा कराव्या लागतात. असं नाही की हे यंत्र घेतले की तुम्हाला दररोजच यंत्राच्या पूजाच करत बसायच्या आहेत, असं नाही. पण त्या तिथीमितीला तुम्हाला काही सेवा कराव्या लागतात. हे जर होत असेल तर ही बाकीची यंत्र तुम्ही घ्या किंवा नाही घेतली तरी चालेल. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये दक्षिणावर्ती शंख असावा. मध्यंतरी मी गुरुचरित्र पारायण मांडणी किंवा मग स्वामीचरित्र पारायण मांडणीचे व्हिडिओ शेअर केले होते. तिथे खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स होत्या की आमच्याकडे शंख नाही आहे, नसेल तर चालेल का? हो चालेल, पण शंख हा देवघरामध्ये असावा. शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे. म्हणजेच काय, शंख असेल तर देवी लक्ष्मी ही खेचून येते आणि त्या घरामध्ये ती स्थिर राहते. भले त्या घरामध्ये खूप अडचणी आल्या तरी शंख असेल तर देवी लक्ष्मी आपल्याला सहजासहजी सोडून जात नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो दक्षिणावरती शंख घ्या किंवा शंखचे वेगवेगळे प्रकार आहे. फुंकणारा शंखसुद्धा आहे, तर तो तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी फुंकावा लागतो. पण शक्यतो दक्षिणावरती शंख असेल तर यामध्ये आपण थोडंसं शुद्ध पाणी भरून ठेवलं आणि देवपूजा झाल्यानंतर शंखमधील सर्व घरात पाणी टाकलं तर आपल्या घरातील पूर्ण निगेटिव्हिटीसुद्धा दूर होते. त्यामुळे तुम्ही नक्की शंख घेऊ शकता. ह्या सर्व वस्तू तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रामधून किंवा जिथे देवांची सर्व साहित्य मिळतात त्या ठिकाणाहून घेतल्या तरी चालेल. त्यानंतर तुमच्या घरामध्ये गजांत लक्ष्मीसुद्धा असायला पाहिजे. बघा, गजांत लक्ष्मीचं सुद्धा खूप खूप महत्त्व आहे. मग तुम्ही छोटे मोठे घ्या. खूप जणांना गजांत लक्ष्मी म्हणजे काय माहीत नाही. तर हत्ती बघा, प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजवर पाहिलेले असतील छोटे मोठे साईजचे हत्ती असतात. माझ्याकडे सुद्धा जे नेहमी व्हिडिओ पाहतात त्यांनी पाहिलेले असतील. तर मी ह्या गजांत लक्ष्मी एका दिवाळीच्या शुभमुहूर्तावरतीच त्या खरेदी केल्या होत्या. आता 3 वर्ष झाले त्याला आणि या आल्यापासून खरंच खूप अनुभव आला. जे जे देव मी या 2-3 वर्षामध्ये घेतले त्यानुसार त्याच्या सेवा केल्या तर खूप सुंदर अनुभव आला आणि तसा तुम्हालासुद्धा यावा. यथाशक्ती सर्व देव एकदाच तुम्हाला घेणं शक्य नसेल तर मग आत्ता जे नाही आहे, जे खूप महत्त्वाचं आहे ते तुम्ही घ्या आणि बाकीचं राहिलेलं तुम्ही हळूहळू घेतलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता ज्यांना काही शक्य नाही, तुमच्याकडे गुरुचरित्र पोथी नसेल किंवा मग स्वामीचरित्र सारामृत पोथी नाही आहे, नवनाथ पोथी नाही आहे, तर मी तुम्हाला एक सांगते, या 3 पोथी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजेत. गुरुचरित्र पोथी 2 नंबरला आहे, श्री स्वामीचरित्र सारामृत पोथी, त्यानंतर आहे नवनाथ पोथी. आता तुम्ही म्हणाल पोथी घेतली की मग आमच्याकडून पारायण दररोज करायचं का? नाही. या पोथी नवीन घेतल्या, एकदा एक पारायण करा. त्यानंतर तुम्हाला जसं शक्य आहे तसे करा. नाही केले, तुम्ही खूप बिझी आहात तरी चालेल. पण या पोथी घरामध्ये असल्याने कुठलीही वाईट बाधा तुमच्या घरात येणार नाही. करणी बाधा अजिबात तुम्हाला लागणार नाही आणि कोणाची सुद्धा वाईट नजर तुमच्यावर पडणार नाही. एवढा प्रभाव या पोथींचा असतो आणि ती पोथी आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे. यानंतर तुम्हाला सर्वात साधं आणि सोपं, तुम्ही जी आपली झाडणी असते बघा, आमच्याकडे आम्ही झाडणी म्हणतो, जे आपला झाडू वगैरे असतो ना झाडायचा, त्याला केळसुनी म्हणजे लक्ष्मी, तर ही सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. किंवा 64 योगिनी यंत्र, जे मी तुम्हाला दुर्गाष्टमीला सांगितलेलं होतं एका व्हिडिओमध्ये की त्याची पूजा करून ते आपल्याला स्थापन करायचं असतं. तर हे प्रवेशद्वारावरती लावायचं असतं. म्हणजे काय, आपल्या घरामध्ये येणारा कितीही निगेटिव्ह असू द्या, अजिबात त्याची निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही, बाहेरच थांबते. त्यामुळे 64 योगिनी यंत्र फक्त केंद्रामध्ये एक 15 ते 20 रुपयांना मिळतं आणि हे जर तुम्ही लावलं तुमच्या प्रवेशद्वारावरती तर खूप सुंदर अनुभव येईल.
बघा तुम्ही यापैकी एखादी तरी वस्तू घेण्याचा प्रयत्न करा आणि घेतली तर मग तुम्हाला कशा सेवा करायच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानुसार आपण तुम्हाला व्हिडिओ शेअर करू. तर भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला अजिबात विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.